देवा सौभाग्य कुठं असं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. अरे वरदान दे मला माझ्याही पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं. मागायचंय ना ते मागा जे मागितलं होतं माझ्या मासाहेब जिजाऊने. पण कधीतरी प्रश्न पडतो कशा अवस्थेत मागितलं माझ्या मासाहेब जिजाऊंना पुत्र त्या आई शिवाई देवीला. 16वं शतक होतं आणि 5-7 या महाराष्ट्राच्या उरावर थैया नाचत होत्या. एकूण आदिलशाही, एकूण निजामशाही, मोगल, सिद्धी, डच, इंग्रज, पोर्तुगीज या महाराष्ट्राच्या उरावर थैया नाचत होत्या. गावोचे गाव लुटले जात होती, गावोचे गाव पेटले जात होती. लुटलं जात होतं सर्वस्व आणि लुटली जात होती आया बहिणींची अब्रू. अभिमान तर सोडाच, स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पदरी गहाण पडला होता. आणि अशा वादळ वाऱ्यात जिजाऊ रूपी ज्योत सदैव तेवत होती. मनामध्ये विश्वास होता, धैर्य होतं, साहस होतं, सामर्थ्य होतं. 18 पकड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य उभं करायचं. पण करणार कसा, कुणाच्या भरोशावर कोण होतं सोबतीला. यावेळेस मासाहेब जिजाऊ 5 महिन्याच्या गरोदर आहे. तत्कालीन परिस्थितीत शहाजी राजानं निजामशाही सोडली आणि आदिलशाहीची चाकरी स्वीकारली होती. आज याची चाकरी तर उद्या त्याची चाकरी. रक्त सांडल्याशिवाय सांगा ना, सांग कशी मिळणार होती माझ्या शहाजी राजांना जहागिरीची भाकरी. शहाजी राजानं निजामशाही सोडली आणि अर्ज दाखल केला आदिलशाही दरबारात. पण त्याच वेळेस विजापूर दरबार तुडुंब भरला होता आणि तख्तासेन झालेला बादशाह बोलता झाला, क्या किया जाए, क्या किया जाए वजीर आला. इसका फर सिवा संबा को, इसका फर शहाजी को फिर से आदिलशाही सल्तनत में लिया जाए. बोलो बोलो क्या किया जाए. पण त्याच वेळेस खवास खान बोलता झाला, हुजूर आला गलती माफ. शाहजी जैसा शमशेर बहादुर अगर मोगलाई के पास चला जाएगा तो आदिलशाही सल्तनत के लिए यह बहुत बुरा होगा. पण त्याच वेळेस बादशाह संतापला, वैतागला, बोलता झाला, फिर क्या किया जाए. इस काफिर शहाजी को बिठाया जाए हमारे सर पे या बिठाया जाए हमारे तख्त पे. ये बगावत खोर है. अगर फिर से ये शाहजी हमारे आदिलशाही में आएगा तो फिर से एक बार बगावत जरूर करेगा वजीर आला. तसा खवास खान बोलता झाला, जिल्लेलाई हुजूर माफ, एक बार बोलो हुजूर आला, क्यों ना इस शहाजी को हम कर्नाटक भेजेंगे, वहां से यह काफिर कुछ नहीं कर पाएगा. तसा बादशाह बोलता झाला, बहुत खूब वजीर आला, इस काफिर को कर्नाटक ही भेजा जाए. आणि बघता बघता शहाजी राजांच्या हातात पत्र पडलं. मासाहेब जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर आहे आणि मासाहेब जिजाऊंना आता ठेवण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण हवं होतं. कुठं ठेवावं. अरे एकही स्थान आता सुरक्षित उरलं नव्हतं. जिकडून तिकडून अन्याय, अत्याचार, अधर्माचं स्तोम माजलं होतं. कुठं म्हणून ठेवावं. पण त्याच वेळेस शहाजी राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला जुन्नर मावळाचा आजावाचा गड शिवनेरी. 8ही बाजूना प्रशांत प्रशस्त मंदिर आहे. दर्या डोंगराचा आहे, कड्या कपारीचा आहे, घनदाट जंगलाचा आहे, झाडा झुडपाचा आहे. काळ्या भोर मातीत डौलदारपणे विराजमान झालेला गड शिवनेरी. आणि बघता बघता मासाहेब जिजाऊंची रवानगी शिवनेरी किल्ल्यावर केली. दिवसामागून दिवस जाऊ लागले. शहाजी राजांनी आपले थोरले पुत्र तत्कालीन परिस्थितीत 7 वर्षाचे संभाजी राजांना घेऊन कर्नाटक प्रांती निघून गेले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. मासाहेब जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर राहू लागल्या. भल्या पहाटे उठायच्या, एक पाऊल टाकत अवघडलेल्या अवस्थेमध्ये त्या शिवाई देवीच्या मंदिरात यायच्या. धूपदीपांचा सुगंध दरवळू लागला. मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यातला आसव शिवाई देवीचे पाय धुवून काढायच्या. एके दिवशी अशीच दुपारची वेळ झाली. रखरखत ऊन पडलं आणि अचानक दूरवरून कुठून तरी केविलवाणी किंचाळी मासाहेब जिजाऊंच्या कानावर पडली. आई ग, वाचव, कुणीतरी वाचव. आणि त्या आवाजानं मासाहेब जिजाऊंचं काळीच लव्हाऱ्याच्या भात्यासारखं फडफडू लागलं.
अरे झाडावर हजार पाखरं बसावे, दगड मारावे, पाखरं फडफड 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 उडावे, तसं मासाहेबजी जाऊन सकाळी धडधडू लागलं. कुणाचा असेल आवाज, कुणाचा असेल आवाज. कुण्या तरी एका कोवळ्या लेकराच्या आबरूला धोका आहे, जायला हवं, नाही तर तिच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली जातील. आणि मासाहेब जिजाऊ अवघडलेल्या अवस्थेत निघाल्या. बघता बघता दिंडी दरवाजा जवळ आल्या, पण मासाहेब जिजाऊ लवकर आल्या नाही. खूप ऊन झालं आणि म्हणून लक्ष्मीबाई एक एक पाऊल टाकत 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 दिंडी दरवाजा जवळ आल्या. बघतो तर काय, मासाहेब जिजाऊ दिंडी दरवाजा उतरून निघाल्या. लक्ष्मीबाई समोर आल्या, आडवा हात केला आणि मासाहेबांनी म्हणाल्या, कुठे निघाला असा आऊसाहेब, कुठे निघाला असा. आणि मासाहेब जिजाऊनी म्हणावं, लक्ष्मीबाई बाजूला व्हा, कुण्या तरी एका कोवळ्या लेकराच्या आबरूला धोका आहे, जायला हवं, नाही तर त्या लेकराच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली जातील, वेशीवर टांगली जातील. मासाहेब जिजाऊ लक्ष्मीबाई मासाहेबांच्या पायात पडल्या. मासाहेबांनी म्हणाल्या, आऊसाहेब, अहो कोणत्या कोणत्या लेकराची आबरू वाचवता तुम्ही. हे दिवसागणिक रोजचं झालं बघा, हे दिवसागणिक रोजचं झालं. इथल्या तरण्या ताट्या पोरीचं सौंदर्य, सुनाचं सौंदर्य जणू श्राप ठरावा या महाराष्ट्राच्या मातीला. कुणी हैवानाने यावं, घरात घुसावं, आबरूची लक्तर वेशीवर टांगावी. आऊसाहेब, अजून 15 दिवस नाही झाले हो, एक तरणी ताटी पोर लगीन करून म्हणून शान काय गावात आली, पण लहाशी ननंद त्याच्या भाऊजाईला म्हणाली, वहिनी अहो चालता सकाव माय संग शेण शेण कुर कराय म्हणून शान. आणि नंदेला सोबत लहानशी ननंद भाऊजाई बघता बघता शेतात शेणकूर कराय म्हणून शान गेले. पण त्याच वेळेस यवनांची टोलधार आली आणि बघता बघता घोड्यांच्या टापा त्या लेकराच्या दिशेने पडायला लागल्या. त्या लेकरानं पाहिलं, यवनांची टोलधार आली, कळून चुकलं त्या लेकराला, आपल्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली जाणार. जीव मुठीत धरला, जीवाचा आटापिटा केला, कांत करत धावत 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 निघालं ते लेकरू. आलं घरात, घुसलं घरात, लावली कडी. घोड्यांच्या टापा त्या लेकराच्या दिशेने आल्या आणि बघता बघता लगाम खेचली, रिकिबीत पाय अटकावला, यवन खाली उतरला आणि धार 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 लाथा दारावर मारल्या. दार तोडलं, घुसला घरात, धरला त्या लेकराचा हात, ओढला बाहेर, फरफटी टाकलं घोड्यावर, मारली टाच. बेभानपणे घोडा दौडत दौडत निघाला. अरे भोगली रे ते लेकरू, अरे केविल वाण्यात किंचाळ्या उठत राहिल्या. आई ग बाबा, आई वाचवा वाचवा वाचवा. पण कुणी 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 म्हणून शान नाही आलं हो, कुणी म्हणून शान नाही आलं. त्या लेकराच्या आबरूचे लक्तर वेशीवर टांगले गेले. आला तिचा दादला, पण त्याच वेळेस यवनांच्या समशेरी खाली उभा कापला गेला आणि रक्ताच्या थारोळ्यात धावून निघाला. आऊसाहेब, यापासून कुणी वाचवणार नाहीच. मासाहेब जे जाऊन सकाळी जर्र झालं, लक्ष्मीबाई यापासून कुणी वाचवणार नाहीच का हो. आणि लक्ष्मीबाईनं म्हणावं, आऊसाहेब आता तुमच्या पोटातला तो पोर साक्षात भगवान शिवशंकर म्हणून प्रगट होईल. तोच होईल आता या यवनांचा कर्दनकळ, तोच होईल आता या रयतेचा वाली. त्या भगवान शिवशंकराला तुमच्या उदरातून जन्म घ्यावाच लागेल. दिवसामागून दिवस जाऊ लागले. मासाहेब जिजाऊंचे दिवस भरत आले. मासाहेब जिजाऊ सारख्या अस्वस्थ असायच्या. पण त्याच वेळेस एके दिवशी हेर धावत 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 आला आणि दूरवरून मासाहेबांनी मुजरा करत निघाला, मासाहेब मासाहेब मासाहेब. आणि मासाहेबा जवळ आला, मुजरा मासाहेब. मासाहेबांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याचं सारं शरीर घामानं डबडबलेलं होतं, दातकड्या खात होता, डोळ्यातून आसव ढाळीत. मासाहेब जिजाऊन समोर आला आणि मासाहेबांनी म्हणाला, आऊसाहेब लय लय वंगाळ झालं. मासाहेब बोलत्या झाल्या, काय झालं बाबा. मासाहेब, माझ्याच्यानं सांगावल्या जायचं नाही आणि तुमच्यानं ऐकावल्या जायचं नाही, एवढं म्हणून शान वंगाळ घडलं. मासाहेबांनी म्हणावं, बाबा झालं तरी काय. मासाहेब, माझ्याच्यानं सांगावल्या जायचं नाही आणि तुमच्यानं ऐकावल्या जायचं नाही, एवढं म्हणून शान वंगाळ झालं. मासाहेबांनी म्हणावं, अरे बाबा वंगाळ काय लावलं, काय झालं सांग. लखुतराव जाधवांसारख्या शूरवीरांची कन्या आहोत आम्ही, शमशेर बहादर शहाजी राजांची धर्मपत्नी. काय झालं सांग. या जिजाऊनं खूप आघात सहन केले आणि खूप आघात सहन करण्याची ताकद आहे या जिजाऊ.
झालं तरी काय सांग. आणि त्याच वेळेस तो बोलता झाला, मासाब माझ्याच्यानं सांगावल्या जायचं नाही, तुमच्यानं ऐकावल्या जायचं नाही. लय लय म्हणून शानवांगाळ झालं. बोल काय झालं आता. आणि त्याच वेळेस तो सांगू लागला, मासाब तुमचं वडील लखुजराव जाधव. आणि मासाहेब थबकल्या. काय झालं आमच्या बासाहेबांना. मासाहेब मी म्हणलं सणावर नका सांगायला. सांग बाबा काय झालं. आणि सांगू लागला, मासाहेब तुमचं वडील लखुजराव जाधव सोबत तुमचं 2 भाऊ आशलूजी राघोजी, तुमच्या भावाचा मुलगा यशवंतराव त्या दौलताबादेत निजामच्या आईच्या दरबारात त्या बादशाला कोरणे साथ कराय म्हणून शान काय गेले. त्याच वेळेस बादशाह उठला. बादशाची डोळ्याची इशारा झाली. आणि बघता त्या यवनांच्या लखलखत्या समशेरी निघाल्या. आणि सपासप वार झाला. अडाचे काढ रक्ताचं पाणी करून ज्यांनी देवगिरी उभा केला, तोच देवगिरी जाधव रावांच्या रक्तानं न्हावून निघाला. जाधव रावांच्या रक्तानं न्हावून निघाला. आणि मासाहेब जिजाऊ मट्ट दिशी खाली बसल्या. लक्ष्मीबाई आल्या, मासाहेबांना सावरलं. मासाहेब उठल्या आणि उद्गारत्या झाल्या, भगवंता तू म्हणतोस ना, ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या वेळेस धर्म संकटात सापडला जातो. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते धर्म संकटात सापडला जातो, त्या वेळेस तो कुठल्या ना कुठल्या रूपात प्रगट होत असतो. मग तो प्रभू श्री रामचंद्राच्या रूपाने असू द्या, भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने असू द्या, नाहीतर माझ्या उदरातून जन्माला येणाऱ्या या बाळाच्या रूपाने असू द्या. तू म्हणतोस ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मजं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगातून एखादा युग प्रवर्तक येत असतो. भगवंता ये आणि घे माझ्या उदरातून जन्म. मासाहेब जिजाऊंचे दिवस भरत आले. आणि बघता गडाचे गडकरी विजय शुद्धजी विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मासाहेबांकडे आल्या. आणि मासाहेबांनी म्हणाल्या, औ साहेब तुम्हासनी डोहाळ नाही कावं लागलं. तुम्हासनी काही खावंसं नाही वाटत. चिंचा आवळं कैऱ्या बोरं काही खावंसं नाही वाटत. तुम्हासनी डोहाळ नाही का लागलं. आणि तशा मासाहेब बोलत्या झाल्या, डोहाळे आणि डोहाळे कसला डोहाळे. त्या दिवशी मासाहेब उठून उभ्या राहिल्या. दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या. चेहरा लालवंद, चेहऱ्यावर सूर्यासारखं दैट. आणि जशी वीज कडकडावी तशा कडाडल्या सौदामिनी राणी साहेब जिजाऊ. लक्ष्मीबाई आम्हाला डोहाळे लागले पण कसले म्हणून सांगू. असं वाटतं लखलखते शमशेर घ्यावी, शमशेर ध्यान करावी, चिरटोप घ्यावं, परिधान करावं, चिलकत घालावं, वाघरावर बसावं, रिकिवीत पाय अटकावी आणि टाच मारून मांड ठोकावी त्या घोड्यावर. जो माझ्या आया बहिणीला उचलून नेता त्याचं शिर वेगळे करावं. खांडोळी करावी त्याची. डोहाळे लागलेत मला त्याचे, डोहाळे लागलेत मला त्याचे. जोपर्यंत असे डोहाळे आमच्या माय मावल्यांना लागत नाही तोपर्यंत छत्रपती शिवराय धर्मवीर शंभूराजे जन्माला येऊच शकत नाही.
ते डोहाळे माझ्या मासाहेब जिजाऊंना लागले. मासाहेब उठल्या, शिवाय देवीकडे गेल्या, पदर पसरला, साकडं घातलं, नतमस्तक झाल्या आणि उद्गारत्या झाल्या त्या शिवाय देवीला, हे अंबिकेरन चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त हे सिंहासने चिरफाड न्यामच पुत्र दे. हे आई शिवाय देवी, मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करील, कामकऱ्यांचं राज्य निर्माण करील, बहुजनांचं राज्य निर्माण करील, 18 पकड जातीचं 12 बलुतेदाराचं सर्व धर्मियाचं स्वराज्य निर्माण करील. असा पुत्र मला तू दे, असा पुत्र मला तू दे. जणू काही माझा, जणू काही ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि जणू काही मासाहेब जिजाऊंचं गारहानं त्या शिवाय देवीनं ऐकलं आणि दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मोशीत आणि जिजाऊंच्या कोशीत यवनांचा कर्दन काळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांचा जन्म झाला. शिवाय देवी पावली आणि म्हणून नामकरण झालं शिवाजी. शिवाजी, शिवाजी हे 3 अक्षर नाहीये. शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं, आणि जी म्हणजे जिंकावं कसं. आयुष्यात किती मोठं संकट आलं तर त्या संकटात शिकावं काय, त्या संकटात वागावं कसं, आणि त्या संकटावर मात करून जीवन जिंकावं कसं. अरे जगण्याचा मंत्र शिकवणारी 3 अक्षरी संजीवनी म्हणजेच शिवाजी. लोक कल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याणकारी राजे छत्रपती झाले. एक वाक्य खूप गोडे, लक्षपूर्वक ऐका. सत्ता मिळवण्यासाठी दया दुधाचा गावरान तुपाचा अभिषेक त्या देवाला घालताना मी भरपूर लोकांना पाहिलं. पण अधर्माचा नाश व्हावा, धर्माचा विजय व्हावा, लोक माणसाच्या डोक्यावर सुखाचं छत्र नांदावं, माय माऊलीची अब्रू सुरक्षित राहावी यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराला घालणारा जगात एकच राजा झाला. ते राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजे, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर.